आज आपण कोबीचा पराठा बनवतोय आणि त्यासाठी कोबी किसून त्याचं सारण बनवलंय. अगदी गुबगुबीत असा होतो, तितका चवीला छान लागतो. आणि सारण कधी कधी काय होतं की कोबीचा पराठा करत असताना ओलसरपणामुळे सारण बाहेर येतं. हे बघा, लुसलुशीत झालाय, काठोकाठ सारण भरून केलेला असा हा कोबीचा पराठा. तो बनवत असताना त्यातील सारण बाहेर येऊ नये म्हणून काही टिप्स आहेत, त्या वेळेला सांगणार आहे. तर व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. 5 ते 6 पराठे बनवायचे होते. मुलांची शाळा चालू झाली आहे की डब्यात काय द्यायचा हा प्रश्न पडतो. आणि पराठे जर बनवून दिले तर मुलं कसं आवडीने खातात आणि चपाती भाजीला थोडासा कंटाळवाणा करतात. कोबीची भाजी प्रत्येकालाच आवडते असं नाही. चला, सकाळच्या काही गडबडीत म्हटलं हा कोबीचा पराठा माझ्या पद्धतीने नक्की बनवा. त्यासाठी काय करते, कोबी किसून घेते. 5 ते 6 पराठे बनवायचं म्हटलं तर 2 लहान वाट्या कोबीचा किस पाहिजे बघा, तेवढा घेतलेला आहे. आणि थोडीशी फोडणी करून घेऊया. थोडा ना गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये थोडासा हा परतून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला थोडंसं तेल घातलं, जिरे मोहरी छान अशी तडतडू द्यायची. कांदा वापरलेला नाही, कारण मुलं काय करतात, कांदा पराठा खाताना साईडला काढतात. आणि कोबी आहे मग कांदा घालायची गरज नव्हती. थोडासा लसूण नक्की फोडणीमध्ये घाला, मी तो स्किप केलेला आहे. तुम्हाला आवडतात ते मसाले घालायचं. इथं काही मी जास्तीचे मसाले घातलेले नाहीत. लाल तिखट वापरलेलं आहे, तुम्ही त्याऐवजी हिरवी मिरची वापरली तरी चालेल. अर्धा चमचा हळद घातली आणि थोडंसं लाल तिखट यामध्ये घालणार आहे. कोबीचा किस ज्यावेळी आपण परतून घेतो ना, त्यावेळी मीठ घालायचं नाही. सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे इथे जर मीठ घातलं तर पाणी सुटेल आणि सारण जे आहे ते ओलसर झालं की पराठा लाटता येत नाही किंवा फाटतो. त्यामुळे मीठ शेवटी घालायचं. ज्यावेळी हे सारण थंड होतं त्यावेळी आपण पराठ्यामध्ये भरतो ना, त्यावेळी मीठ यामध्ये घालायचं आहे. हे छान एकत्रित मिक्स करून घ्यायचं. थोड्या वेळासाठी वाफ द्यायची. आणि मीठ घातलं नाही त्यामुळे कसं पाणी नाही सुटणार. छान असं कोरडं आपल्याला हे सारण जसं हवं आहे ना तसं सारण तयार होतं आहे बघा. छान एकजीव होण्यासाठी परतून घ्यायचं. 1 ते 2 मिनटं परतून घेतलं की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला आवडतात ते मसाले घालायचे. इथे फक्त मी धनेपूड आणि जिरेपूड, थोडासा हिंग घालणार आहे. मीठ घातलेलं नाही, सर्वात शेवटी मीठ घालणार आहे. ज्यावेळी पराठा लाटायला घेते ना त्यावेळी मीठ घालणार आहे. या पद्धतीने बनवा मैत्रिणींनो. अगदी आपण बटाट्याचा कसा पराठा बनवतो तसा होतो आणि सारण वगैरे बाहेर येत नाही. कोरडेपणा जे आहे सारणाचा ना तो तसा टिकून राहतो. मीठ फक्त शेवटी घाला. थोडेसे मसाले घातले की परतून घ्यायचं. थोडी कोथिंबीर नक्की घाला. माझ्याकडे आज कोथिंबीर नव्हती त्यामुळे घातली नाही. सारण हे थंड होण्यासाठी त्याच प्लेटमध्ये काढून घेते बघा. आणि सारण थंड होतं आहे तोपर्यंत आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता सकाळची घाई गडबड होती त्यामुळे सुरुवातीला पीठ नव्हतं भिजवलं. आता हे सारण थंड होतं आहे तोपर्यंत छान असं पीठ भिजवून घेते. त्यासाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बघा. 5 ते 6 पराठ्यासाठी लागेल एवढं पीठ घ्यायचं. त्यामध्ये चवीनुसार पाणी घालायचं. तेल वगैरे या पिठामध्ये घालायची गरज नाही. छान पराठा खरपूस होतो. आणि थोडं थोडं पाणी घालून ना पिठाचा छान असा एकजीव करून घ्यायचा. चवीनुसार वरून मीठ घातलं आणि आता छान असं हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. चपातीसाठी ज्यावेळी आपण पीठ भिजवून घेतो त्यावेळी थोडं सैलसर भिजवतो. तर त्यापेक्षा थोडं आपल्याला हे पीठ जे आहे ते घट्टसर भिजवून घ्यायचं आहे. जास्त घट्टही घ्यायचं नाही. पण चपातीला थोडंसं मऊ असतं त्यापेक्षा थोडं घट्टसर असं भिजवून घ्यायचं. पीठ भिजवून घेतलं, झाकण ठेवून 1-5 मिनटं छान असं भिजू दिलेलं आहे. थोडंसं तेलाचा हात लावला आणि आता आपल्याला पराठे बनवायला घ्यायचे आहे. तर हे बघा, आता मीठ इथं घातलेलं आहे कारण आता पराठे लाटायला घेणार होते. आणि मीठ घातल्यानंतर छान असा एकजीव करून घेते. आणि हे थोडं जे आहे ते गव्हाचे पीठ आहे, कारण जर त्यामध्ये ओलसर असेल म्हणजे ओलसरपणा तो पिठामुळे कमी होईल आणि छान पराठे लाटता येतील. किंचित एक अर्धा चमचाच पीठ घातलं आहे बघा, जास्त घातलेलं नाही. चवीनुसार मीठ घातलं आणि छान हे बघा सारण किती कोरडं आहे बघा. असं सारण असेल तर पराठे छानच होतात बघा. आणि पराठा तुम्ही नव्याने जर कोणी बनवत असाल ना तर या पद्धतीने नक्की बनवा मैत्रिणींनो. छान पराठे, न फाटणारे न तुटणारे असे गुबगुबीत भरपूर सारण घातलेले पराठे होतात. आता हे सगळं साहित्य आपलं तयार आहे. तर चपातीपेक्षा लहान आकाराचा पिठाचा गोळा घ्यायचा आणि आता आपल्याला यामध्ये सारण भरायचं आहे. थोडं पुरीच्या आकाराचं लाटून घेते आणि नंतर त्यामध्ये सारण घालायचं. छान गोलाकार असं लाटून झालेलं आहे. भरपूर असं सारण घालायचं कारण भरपूर सारण घालून आपल्याला पराठे बनवायचे आहेत बघा.
2 चमचे साधारणतः मी यामध्ये सारण घातलं. आता मोदक कसा बनवतो तशा पद्धतीने कडा दुमडून घ्यायच्या आणि कणकेचा जो जास्तीचा भाग राहिला आहे ना तो काढून घ्यायचा एका साईडला. आता दोन्ही बाजूनी पीठ लावून ना मध्यभागी छान असं प्रेस करायचं, म्हणजे सारण सर्व बाजूने एकसारखं पसरतं आणि छान पराठे एकसारखे लाटता येतात. अशा पद्धतीने पराठे बनवले ना छान टम्म फुगणारे असं लुसलुशीत होतात बघा. आणि मध्यभागापासून कडेपर्यंत छान असं लाटून घ्यायचं. जिथे जास्तीचा भाग राहतोय ना जाडसर वाटतोय त्या बाजूने अशा पद्धतीने गोलाकार लाटून घ्यायचं. थोडं पीठ घेतलं तरी चालेल. आणि मैत्रिणींनो, हे लाटताना लक्षात येते बघा आपलं सारण कुठेही बाहेर आलेलं नाही आणि छान असं आपण पराठा पातळ असं लाटलेला आहे, गोलाकारही झालेला आहे. आणि बस आता पुरेसं आहे बघा, एवढं लाटून घ्यायचं. न फाटणारे न तुटणारे पराठे या पद्धतीने जर बनवले ना तर नक्की होतात बघा. गॅसवरती तवा जो गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तोही गरम झालेला आहे. आता पराठा लाटून झाला आहे. चला तर हा पराठा आपण शेकून घेऊया. पराठा तव्यामध्ये टाकला, एका बाजून थोडा भाजला की वरून तेल सोडायचं, दुसऱ्या बाजूने पण छान असा भाजून घ्यायचा. आता इथे तेल वापरलेलं आहे, तेलाऐवजी तुपाचा वापर केला तरी चालेल. आणि एका बाजून थोडा कच्चा आहे तोपर्यंत त्याची बाजू पलटायची आणि छान असा खरपूस होईपर्यंत हा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूने छान असं तेल लावून घेतलेलं आहे. तेलाऐवजी तूप किंवा बटर वापरलं तरी चालेल. आणि आता आपला पराठा बघा कसा काटोकाट टम्म फुगतोय. आता पहिलाच पराठा होता, थोडासा तवा गरम झालेला नव्हता त्यामुळे थोडा वेळ लागला, पण हे बघा छान असा पराठा टम्म फुगलेला आहे. दोन्ही बाजूने असाच खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा. आणि सारण बघा कडेपर्यंत गेलं की आपल्याला तर अशा पद्धतीने पराठा अगदी लुसलुशीत झाला आहे बघा. न फाटणारे असे पराठे बनतात. छान असा हा भाजून घेते. आणि आता हा खरपूस भाजून झाला की एका प्लेटमध्ये काढून घेते. मैत्रिणींनो, सर्व पिठाचे अशाच पद्धतीने पराठे बनवून घ्यायचे. आणि तुम्ही कोबीचे पराठे कसे बनवतात तेही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असे चविष्ट पराठे बनवायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्या चॅनलवरती ना खूप सारे असे हेल्दी रेसिपीचे व्हिडिओ जे आहेत ते अपलोड केलेले आहेत. इथून पुढेही करणार आहे. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. हे पराठे तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. एखादी भाजी असेल, दही असेल, चटणी असेल तर त्यासोबत खाल्ले तर चवीला छान लागतात. सर्व पराठे अशाच पद्धतीने बनवून घेतले. आणि मैत्रिणींनो, खरपूस भाजून घेतलेले खमंग चवीचे भरपूर सारण घालून केलेले हे कोबीचे पराठे. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. पराठे तर बनवून झाले, तर हे बघा लुसलुशीत आहेत. पण तुम्हाला ना एक पराठा मी थोडासा तोडून दाखवते की सारण अगदी पुरणपोळीसारखे सारण जे आहे ते काटोकाट असं पसरलेलं आहे. हे बघा भरपूर सारण घालून केलेला हा कोबीचा पराठा. ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल. आणि शाळा चालू झाल्या म्हटलं की डब्यात काय बनवायचं हा नेहमी पडणारा प्रश्न. अशा हेल्दी रेसिपीसाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.